नमस्कार. आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये. मालवणच्या कोळंबमध्ये आज 4 फेब्रुवारीला ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांचा सिंधुदुर्ग मेळावा आणि सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मेळावा आणि त्यांच्या कार्यशाळा या सभासदांसाठी जी होत आहे, त्यासाठी इथे त्यांचे महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम आणि त्या ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जे आरोग्य विभागाचे प्रमुख आहेत, ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. ते धर्मजिज्ञासू सर, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज जो आपण आणि आपल्यावर मुंबईहून त्याचे जे सभासद आले सचिन सावंत, ते सुद्धा आहेत. तुम्हा सर्वांचं आपल्या सिंधुनगरी न्यूजवर स्वागत आहे. आणि आज जो हा मेळावा आणि ही जी कार्यशाळा होते आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, त्याची खूप जोमात तयारी सुरू आहे. तो सिंधुदुर्ग जिल्हा, तुमची कार्यकारिणी असेल, तर मालवण तालुका असेल आणि इतर जिल्ह्यातून सुद्धा ह्याला जो मिळणारा प्रतिसाद आहे आणि आता जी सुरुवात होणार आहे ह्या चळवळीबद्दल, आता तुम्ही जे पूर्णपणे जी घनश्याम संडे सर, तुम्ही जवळपास सिंधुदुर्ग 4 वर्ष जोडलेले आहात आता. या चळवळीबद्दल आणि आजच्या मेळाव्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रथमतः आपली सिंधुदुर्ग नगरी या चॅनेलचे मी आभार मानतो, कारण की गेली 4 वर्ष यांनी आम्हाला प्रसिद्धी देऊन समाजातल्या तळागाळापर्यंत आम्हाला पोहोचवलेलं आहे. मुळामध्ये ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ह्याचं राज्य निरीक्षक म्हणून मी काम करत असताना प्रशासकीय यंत्रणांच्या बरोबर समन्वय साधून तळागाळातील लोकांना शासकीय योजना पुरवणे, त्यांच्यावर झालेला अन्याय देणे, अन्यायाला वाचा फोडणे, ह्या गोष्टींचा आपण प्रामुख्याने याच्यामध्ये अंतर्भाव केला जातो. त्याच्याबरोबर आता नवीन कन्सेप्ट माझ्या मनामध्ये आली की प्रत्येक जिल्ह्यातील आपले जे पदाधिकारी आहेत ह्यांना घटनेनं तुम्हाला दिलेले मूलभूत हक्क आणि कर्तव्य याविषयी जाणीव जागृती करण्यासाठी एक कार्यशाळा घ्यायची. मग त्याच्यासाठी प्रत्येक विभागाचे प्रमुख म्हणून यावेळेला आपण सरन्यायाधीश डॉक्टर राजेंद्र पैलवान साहेब आणि आमचे आरोग्य विभागाचे प्रमुख, की ज्यांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी आरोग्य विभाग दणाणून जातो, असे डॉक्टर अमोल धर्मजिज्ञासू, या दोघांची इथं कार्यशाळा घेतलेली आहे. आणि फेस टू फेस आपण त्यांच्यासाठी ओपन फोरमचा कार्यक्रम ठेवला. म्हणजे पदाधिकारी आणि सभासद या दोघांनी मिळून त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारायचे आहेत की मला 7/12 कसा वाचायचा आहे. साहेबांना विचारायचं आहे तर ठीक आहे बाबा, जनधन राजीव गांधी योजना असेल तर त्याच्या संदर्भात हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत पहिल्या सेशनमध्ये, आणि दुसऱ्या सेशनमध्ये आपण ओपन चर्चासत्र ठेवतो आहे. यासाठी इथल्या स्थानिक लेवलच्या संतोष नाईक असतील, कोकण विभागाचे अध्यक्ष धुरी साहेब असतील, नंतर इतर बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी खूप मोठं परिश्रम घेतलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे दैनिक सिंधुदुर्ग आपली सिंधुनगरी चॅनेलचा आम्हाला खूप मोठाचं सहकार्य असतं, त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद देतो. आता मी अमोल धर्मजिज्ञासू सर तुमच्याकडे येतो, की आरोग्य विभाग आता हा कळीचा विभाग आहे. मग त्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभागावर तुम्हाला वारंवार काही ना काही तुमच्याकडे ज्या समस्या येत असतात, काही सरळ सांगतो तक्रारीच येत असतात. आता त्यासाठी आणखीन सक्षमतेने किंवा आणखीन तुमची अशी काही आता तुमच्या विंगमार्फत काही आणखीन आखणी होणार आहे किंवा नवीन तसे काही कार्यकारिणी नेमली जाणार आहे का? तशी कार्यकारिणी आहेत आणि नेमण्यात पण येत आहे आणि आलेली आहे. प्रथमतः मी सिंधुनगरी परिसरातील आमचे ह्युमन राईट्स असोसिएशन प्रोटेक्शनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आजचं कार्यशाळा आयोजित केली, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो. आणि आरोग्य विभाग जो आहे ह्युमन राईट्स असोसिएशन प्रोटेक्शनचा, ज्याचा मी वैद्यकीय सहायता कक्षाचा महाराष्ट्राचे प्रमुख म्हणून काम करतो, तर ह्या पदावर काम करत असताना मी गेले 13 वर्ष राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये काम केलेलं आहे. आणि सध्या मी महात्मा ज्योतिबा फुले आयुष्यमान भारत तसेच MSCB एम्प्लॉई जे आहे त्यांचा मेडिक्लेम पॉलिसी आहे त्याच्यावर काम करत आहे. तर वैद्यकीय तसेच आरोग्य कक्षाबाबत जर माझं म्हणणं राहील तर भारत सरकारने जी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महाराष्ट्र राज्याचे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य जी लागू केलेली आहे, त्याबद्दल दोन्ही सरकारचं मी आभार मानत आहे, कारण खूप गरजेच्या गोष्टी त्यांनी गेल्या 5-10 वर्षामध्ये केलेल्या आहेत. त्यासाठी माझी सर्व सिंधुनगरी परिसरातील लोकांना विनंती राहील की आपण सर्वांनी आभा कार्ड जे आहे, जे महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने केलं, ते आभा कार्ड सर्वांनी प्रथमतः काढायची जबाबदारी करायची आहे. प्रत्येकाने ते आभा कार्ड काढायचं आहे. आणि त्यानंतर तुमचे नोंदणीकृत असलेले प्रधानमंत्री आयुष्यमान भारतचे कार्ड हे खूप गरजेचे आहे, ते पण तुम्ही काढून घ्यायचे आहे. त्याबरोबर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी लागणारा महत्त्वाचा विषय म्हणजे रेशन कार्ड आणि आधार कार्ड. आता गेले 13 वर्ष मी योजनेत काम करत असताना आत्तासुद्धा मी असं अपेक्षित करतो की सगळ्यांचे रेशन कार्ड पाहिजे, परंतु बऱ्याच ठिकाणी अशा अडचणी आहेत, तर
की रेशन कार्ड नाही, फाटलेलं आहे, त्याच्यावरती नाव चुकीचं आहे. अशा इतक्या अडचणी येतात, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना त्याचा लाभ घेता येत नाही. आणि बऱ्याचशा रुग्णालयामध्ये ते नोंदणी करायला गेले, की त्याच्या त्रुटी आढळल्यामुळे त्यांना ते योजनेमध्ये उपचार न मिळता पैसे खर्च लागतात. तर आपली प्रथमतः नागरिक म्हणून जबाबदारी आहे, की महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने ज्या गोष्टी कंपल्सरी केलेल्या आहेत, रेशन कार्ड, आधार कार्ड, आभा कार्ड ह्या गोष्टी प्रत्येकाने वैयक्तिक काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या योजनेमध्ये तुम्हाला अडचण येत नाही. या योजनेत अडचण येणारी पहिली गोष्ट जी सांगितली मी, की तुमच्याकडे असणारे कार्ड, रेशन कार्ड आणि ते. आणि दुसरी की तुमचा जो आजार आहे, प्रत्येक योजनेमध्ये काही ठराविक आजार ठरलेले असतात. जसे 996 आजार महात्मा फुलेमध्ये, 1100 ते 1200 आजार प्रधानमंत्री. ह्या आजारांची माहिती आपण आता आपल्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात, CHOकडून आणि वेळोवेळी शासनाकडून जाहिरात केली जाते, त्याची माहिती आपल्याकडे ठेवणं गरजेचं आहे. तसेच ज्या पण रुग्णालयात तुम्ही इथून पुढं उपचारासाठी जाताल, तिथं त्यांचा एक रिसेप्शन डेस्क ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये ते आरोग्यमित्र काम करतो. त्या आरोग्यमित्राचे संपूर्ण अनुभव, माझा आजार बसतो का, मला या योजनेचा लाभ मिळू शकतो, याची चौकशी करायची. आणि ज्या रुग्णालयात ह्या आरोग्य विभागाची महात्मा फुले योजना नसेल, त्यांनी आपला आजार किती गंभीर आहे याची माहिती घेऊन महाराष्ट्र शासनाचे आपले माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी कक्ष तयार केला, ज्याच्यामध्ये माननीय मंगे चिवटे साहेब बघताय, यांची खूप मदत होत आहे. अशा आजारांसाठी त्यांनी ठरलेल्या सगळ्या आजारांवरती उपचारासाठी त्यांना संपर्क साधायचा आहे. जिल्हा तालुका पातळीवर त्यांचे कार्यकर्ते नेमलेले आहेत, त्यांचासुद्धा लाभ घ्यायचा आहे. तसेच आपल्याकडं 108 ॲम्ब्युलन्स आहे. 108 ॲम्ब्युलन्स प्रत्येक गावोगावी प्रत्येक प्राथमिक उपकेंद्रात उपलब्ध आहे. तिचा पण लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे. आरोग्य शासन आणि सरकार, भारत सरकार असू द्या किंवा महाराष्ट्र शासन असू द्या, यांनी खूप उपलब्ध सुविधा दिलेल्या आहेत. पण त्या सुविधेचा लाभ घेताना वैयक्तिक पातळीवर आपण सुद्धा त्याची माहिती घेऊन त्याचा उपयोग घ्यायचा आहे. आणि काही अडचण आल्यात तर आमचे सिंधुदुर्ग नगरीमधले सर्व पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला, ते माझ्याशी संपर्क साधतील, त्याच्यात तुम्हाला आम्ही 100% मदत करू. धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या सर्व ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांचे पदाधिकारी आहेत, सभासद आहेत, त्यांची या संदर्भात काही असेल तर मदत घेऊ शकता असं आपल्याला डॉक्टर अमोल धर्मजिज्ञासू सरांनी सांगितलं. आपल्यासोबत सचिन सावंत आहेत, जे मुंबईत आता मुंबई सभासद आहात तुम्ही. ह्या मुंबईचा सदस्यत्व म्हणजे ह्युमन राईट्स असोसिएशन मुंबईमध्ये याला प्रतिसाद कसा आहे? म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता आम्ही गेले 4 वर्ष पाहतोय, याला आता मिळणारा प्रतिसाद म्हणजे तुम्ही जे घनश्याम सांडिम सर असतील किंवा कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक असतील किंवा तुमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते काठरे साहेब, तर त्या सगळ्याची जी हे आहे त्याची आता तुम्हाला जी इथे आल्यानंतर तुम्ही बघितल्यानंतर मुंबईचा प्रतिसाद आणि इथला प्रतिसाद याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगावं. मुंबईच्या प्रतिसादमध्ये चांगल्या प्रकारे आहे, म्हणजे इकडे पण चांगलं आहे. आणि मुंबई आणि इथे तर जो प्रतिसाद आहे तो सेमच, म्हणजे इथे आपलं क्षेत्रफळ कमी असल्यामुळे तो आता तितका जाणवत नाही, तो नंतर जाणवत असेल. तर आपल्यासोबत सांगलीचं जे ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, त्यांचं मी मुद्दाम सांगतो की त्यांचं फेसबुक सुद्धा त्यांचं ॲक्टिव्ह आहे बऱ्यापैकी. आणि त्यामार्फत सांगलीचा जो प्रतिसाद आहे की मोठ्या थोडंसं आपण म्हणूया की जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करतो तेव्हा सांगली हे खूप मोठं शहर या किंवा तो मोठा जिल्हा, तर सांगली जिल्ह्यामधून तुम्हाला जो प्रतिसाद मिळतो तो कसा आहे? खूपच चांगला आहे आणि कामही खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे, त्यामुळं समाधानी आहे. तर हे आता आपल्यासोबत होते ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे आपल्याकडे महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडिम सर, तसेच आरोग्य विभागाचे डॉक्टर धर्मजिज्ञासू सचिन सावंत सर जे सदस्य आहेत मुंबईचे, आणि आपल्यासोबत सांगलीचे प्रकाश सुमंत. आजचा जो मेळावा आहे तो मेळाव्यामध्ये आणखीन या संदर्भात मानव हक्क व संरक्षण यात जे काय आहे त्याबद्दल ते मार्गदर्शन करणारच आहेत. त्या मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्षाचं, त्याचसोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवृत्त न्यायाधीश आहेत आणि पद्मश्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पद्मश्री गंगावणे, जे परशुराम गंगावणे आहेत, ते सुद्धा इथे येणार आहेत. म्हणजे हा मेळावा आता जो सुरू होणार आहे त्याच्या आपण सुरुवातीलाच हा प्रिव्ह्यू म्हणतो आपण, त्याप्रमाणे आपण घेतलेला आहे. इथे कांबळी हाऊस जे आहे ओझरमध्ये मालवण, त्यामध्ये आता सर्वांचा जो त्यांची आता प्रयाणाची तयारी सुरू आहे. तुम्हा सर्वांना आजच्या मेळाव्यासाठी भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.